हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग्स, अँटोनिम्स, सिनोनिम्स, सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे वर्डला ते बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे विजिलंट. VIGILANT. विजिलंटचं डेफिनेशन आहे कीपिंग केअरफुल वॉच फॉर पॉसिबल डेंजर ऑर डिफिकल्टीज. म्हणजे काय करणे, तर काही पण डेंजर आहे, डिफिकल्टी आहे, त्याच्यावर केअरफुली वॉच करणे, म्हणजेच काय राहणे, सावध राहणे, सतर्क राहणे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये विजिलंट. सो विजिलंटचं मराठीमध्ये अर्थ काय होतो? सावध, सतर्क, दक्ष किंवा जागरूक. ओके, सो विजिलंटचं काय आहे डेफिनेशन? कीपिंग केअरफुल वॉच फॉर पॉसिबल डेंजर ऑर डिफिकल्टी. मराठीमध्ये मिनिंग होतं त्याचं सावध, सतर्क, दक्ष किंवा जागरूक. सिनोनिम्स आहेत वॉचफुल, अलर्ट आणि अटेंटिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस आणि निग्लिजंट. सेंटेन्स बघूया कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये विजिलंटला. सेक्युरिटी गार्ड्स रिमेन्ड विजिलंट थ्रू आउट द नाईट. तर मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय होतो? सुरक्षा रक्षक, म्हणजेच काय, सिक्युरिटी गार्ड, सुरक्षा रक्षक रात्रभर सतर्क राहिले, असा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि याच्यामध्ये विजिलंटला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ सतर्क म्हणून. काय आहे विजिलंट म्हणजे? त्याचं डेफिनेशन आहे कीपिंग केअरफुल वॉच फॉर पॉसिबल डेंजर ऑर डिफिकल्टीज, म्हणजे सावध, सतर्क, दक्ष किंवा जागरूक. आणि सिनोनिम्स आहेत वॉचफुल, अलर्ट आणि अटेंटिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस आणि निग्लिजंट. यूज काय आहे त्याचं सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? सेक्युरिटी गार्ड्स रिमेन विजिलंट थ्रू आउट द नाईट, म्हणजे सुरक्षा रक्षक रात्रभर सतर्क राहिले, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट आहे जेनरस. जेनरसचं डेफिनेशन आहे शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग दॅन इज स्ट्रिक्टली नेसेसरी. म्हणजे जो काय आहे जेनरस म्हणजे काय होतं? जो की जसं थोर मन आहे, थोर मनाचा आहे, जो दानशूर आहे, दानधर्म जास्त करतो, उदार आहे, त्याला म्हटलं जातं जेनरस. सो जेनरस म्हणजे काय होतं? थोर मनाचा, दानशूर, उदार, दिलदार, आणखी काय होतं? सढळ आणि निस्वार्थी. जो व्यक्ती काय आहे? थोर मनाचा आहे, सढळ आहे, निस्वार्थी आहे, दानशूर आहे, उदार आहे आणि दिलदार आहे, त्याला काय म्हटलं जातं? जेनरस असं म्हटलं जातं. शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग दॅन इज स्ट्रिक्टली नेसेसरी. सिनोनिम्स आहेत काइंड, गिव्हिंग आणि चॅरिटेबल. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, स्टिंगी आणि ग्रीडी. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्समध्ये जेनरसला कसं यूज करण्यात आलेलं आहे? शी इज व्हेरी जेनरस विथ हर टाइम अँड मनी, म्हणजेच ती तिच्या वेळेच्या आणि पैशाच्या बाबतीत खूप उदार होती, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे. आणि जेनरसला इथे यूज करण्यात आलेला आहे उदार म्हणून. परत एकदा बघूया जेनरस म्हणजे काय होतं? शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग दॅन इज स्ट्रिक्टली नेसेसरी, म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो? थोर मनाचा, सढळ, निस्वार्थी, दानशूर, उदार आणि दिलदार. सिनोनिम्स आहेत काइंड, गिव्हिंग आणि चॅरिटेबल. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, स्टिंगी आणि ग्रीडी. सेंटेन्स काय आहे? शी इज व्हेरी जेनरस विथ हर टाइम अँड मनी, म्हणजेच ती तिच्या वेळेच्या आणि पैशाच्या बाबतीत खूप उदार होती. नेक्स्ट आहे ब्रीफ. ब्रीफचं डेफिनेशन काय आहे? ऑफ शॉर्ट ड्युरेशन. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काय? तर अल्पकालीन करता, म्हणजे कमी वेळेकरता, अल्प. ओके, त्याला काय म्हटलं जातं? ब्रीफ असं म्हटलं जातं. किंवा आपण जसं ब्रीफ करतो, कोणाला काही सांगतो तर संक्षिप्त मध्ये सांगतो. ओके, तर त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? ब्रीफ असं म्हटलं जातं. सो ब्रीफ म्हणजे काय होतं? संक्षिप्त, म्हणजे शॉर्ट मध्ये सांगणे, थोडक्यात सांगणे किंवा अल्पकालीन, शॉर्ट ड्युरेशन करता, कमी ड्युरेशन करता. सिनोनिम्स आहेत शॉर्ट, कन्साइज आणि क्विक. आणि अँटोनिम्स आहेत लेंदी, प्रोलॉंग आणि एक्सटेन्सिव्ह.
सेंटेन्स काय आहे, ही गेव अ ब्रीफ समरी ऑफ द रिपोर्ट. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे, त्यांनी अहवालाचा थोडक्यात सारांश दिला. समरी म्हणजे काय होतं, सारांश, आणि इथे ब्रीफ म्हणजे यूज करण्यात आलेला आहे थोडक्यात म्हणून. ओके, सो परत एकदा बघूया, ब्रीफ म्हणजे काय होतं. ब्रीफ म्हणजे आहे ऑफ शॉर्ट ड्युरेशन, म्हणजेच संक्षिप्त, थोडक्यात किंवा अल्पकालीन. सिनोनिम्स आहेत शॉर्ट, कन्साइज आणि क्विक, आणि अँटोनिम्स आहेत लेंदी, प्रोलॉंग आणि एक्सटेन्सिव्ह. सेंटेन्स काय आहे, ही गेव अ ब्रीफ समरी ऑफ रिपोर्ट, म्हणजेच काय होतं, तर त्यांनी अहवालाचा थोडक्यात सारांश दिला, आणि इथे ब्रीफ म्हणजे यूज करण्यात आलेला आहे थोडक्यात म्हणून, आणि समरी म्हणजे होतं सारांश. नेक्स्ट आहे एक्सपांड. एक्सपांडचं डेफिनेशन आहे टू इन्क्रीज इन साइज, रेंज ऑर अमाऊंट. तर काय करणे, एक्सपांड म्हणजे वाढवणे. काय वाढवणे, साईज वाढवणे, रेंज वाढवणे किंवा अमाऊंट वाढवणे, त्याला काय म्हटलं जातं, एक्सपांड असं म्हटलं जातं. तर एक्सपांड म्हणजे काय होतं मराठीमध्ये, प्रसरण पावणे, विस्तारणे, पसरवणे किंवा वाढवणे. सिनोनिम्स काय आहेत, एनलार्ज, एक्सटेंड आणि ग्रो, आणि अँटोनिम्स आहेत कॉन्ट्रॅक्ट, श्रिंक आणि डिक्रीज. सेंटेन्स बघूया तर काय आहे, द कंपनी प्लॅन्स टू एक्सपांड इनटू न्यू मार्केट्स. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, नवीन बाजारपेठेत विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. ओके, काय आहे सेंटेन्सचा अर्थ, द कंपनी प्लॅन्स टू एक्सपांड इनटू न्यू मार्केट म्हणजे नवीन मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. तर इथे एक्सपांड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विस्तार म्हणून. ओके, विस्तार सुद्धा होतं, विस्तार म्हणून. परत एकदा बघूया एक्सपांड म्हणजे काय होतं. तर एक्सपांड म्हणजे, एक्सपांडचं डेफिनेशन आहे टू इन्क्रीज इन साइज, रेंज ऑर अमाऊंट, म्हणजेच काय करणे, प्रसारण पावणे, विस्तारणे किंवा पसरवणे आणि वाढवणे. सिनोनिम्स आहेत एनलार्ज, एक्सटेंड आणि ग्रो, आणि अँटोनिम्स आहेत कॉन्ट्रॅक्ट, श्रिंक आणि डिक्रीज. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय होतं, तर अ पर्सन हू टेंड्स टू बी होपफुल अँड कॉन्फिडंट अबाउट द फ्युचर, म्हणजे जी व्यक्ती काय आहे, सकारात्मक विचार करते आणि पुढे पण चांगलंच घडेल असं भविष्यामध्ये पण चांगलंच घडेल असा ज्या व्यक्तीचा समज असतो त्याला काय म्हटलं जातं, ऑप्टिमिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच पुढे जे होईल ते पण चांगलंच होईल अशी ज्याची अपेक्षा असते त्याला म्हटलं जातं, त्या व्यक्तीला म्हटलं जातं ऑप्टिमिस्ट. म्हणजेच काय आहे, तो आशावादी व्यक्ती आहे. सो ऑप्टिमिस्ट म्हणजे काय होतं, आशावादी. जो व्यक्ती कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि भविष्यात चांगले घडेल अशी अपेक्षा करतो. ओके, सो काय आहे ऑप्टिमिस्ट म्हणजे, तर जो व्यक्ती कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि भविष्यात चांगलेच घडेल अशी अपेक्षा करतो त्याला म्हटलं जातं ऑप्टिमिस्ट, म्हणजेच आशावादी. नेक्स्ट वर्ड आहे ॲथिस्ट. ओके, ॲथिस्ट. ॲथिस्ट म्हणजे काय आहे, अ पर्सन हू डिसबिलीव्स ऑर लॅक्स बिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स, म्हणजे जो काय आहे नास्तिक आहे, जो देव आहे असं तो म्हणतो की देव आहेच नाही या जगात, मी जर जे पाहिलेलं नाही त्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही असं जो म्हणतो त्याला काय म्हटलं जातं, ॲथिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच तो काय आहे, नास्तिक आहे, गॉडच्या एक्झिस्टन्सवर तो प्रश्नचिन्ह ठेवतो की देव नाही मी जर देवाला पाहिलेलं नाही तर देव नाहीच आहे असा जो ज्या व्यक्तीचा समज असतो त्याला काय म्हटलं जातं, ॲथिस्ट असं म्हटलं जातं. सो ॲथिस्ट म्हणजे काय होतं, नास्तिक.
किंवा निरीश्वरवादी. Okay, so a person who disbelieves or lack belief in the existence of God or gods त्याला म्हटलं जातं ॲथिस्ट, म्हणजे जो काय आहे नास्तिक आहे आणि किंवा निरीश्वरवादी आहे. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे सेपरेट. आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे, तर सेपरेटची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन सी SEPARAT. आणि सेपरेट म्हणजे काय होतं? तर वेगळं, भिन्न, विलग, त्याला काय म्हटलं जातं? सेपरेट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं? सेपरेट म्हणजे वेगळा, अलग, निराळा, भिन्न आणि विलग म्हणजे होतं सेपरेट. आणि स्पेलिंग काय आहे सेपरेटची? SEPARAT. नेक्स्ट आहे मिस्चियस. मिस्चियसची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन बी MISCHIEVOUS. मिस्चियस. मिस्चियस म्हणजे काय होतं? तर खोडकर. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो खोडकर, चावट, टवाळ आणि नुकसानकारक, त्याला काय म्हटलं जातं? मिस्चियस असं म्हटलं जातं. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ओके, टू टेक ऑन अ टास्क दॅट इज टू डिफिकल्ट. तर हे कशाचं मीनिंग आहे, कशाचं डेफिनेशन आहे? बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चीव. सो याचं फ्रेज काय आहे? बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चीव. ओके, सो याचा अर्थ काय होतो? टू टेक ऑन अ टास्क दॅट इज टू डिफिकल्ट. टू टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटी दॅन वन कॅन हँडल. म्हणजेच जास्तीत जास्त काम घेऊन घेणे, ज्याची म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त काम घेऊन घेणे, जास्त जबाबदारी घेऊन घेणे, त्याला काय म्हटलं जातं? बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चीव. सो मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो? आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेणे किंवा आपल्या ताकदीपेक्षा जास्त जबाबदारी घेणे. तर काय होतं? बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चीवचं मीनिंग टू टेक ऑन अ टास्क दॅट इज टू डिफिकल्ट, म्हणजे टू टेक ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटी दॅन वन कॅन हँडल. म्हणजेच काय? तर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेणे किंवा आपल्या ताकदीपेक्षा जास्त काय जबाबदारी घेणे, त्याला म्हटलं जातं बाईट ऑफ मोर दॅन वन कॅन चीव. नेक्स्ट आहे ओके, सो याचं काय आहे फ्रेज? टू बी इन हॉट वॉटर. ओके, टू बी इन हॉट वॉटर. तर काय आहे टू बी इन हॉट वॉटरचं मीनिंग? टू बी इन ट्रबल, टू बी इन अ डिफिकल्ट और प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. म्हणजेच काय? तर अडचणीत असणे किंवा संकटात येणे, त्याला म्हटलं जातं टू बी इन हॉट वॉटर. तर काय आहे टू बी इन हॉट वॉटरचं मीनिंग? अडचणीत असणे किंवा संकटात असणे, त्याचा अर्थ होतो. इंग्लिशमध्ये काय फ्रेज यूज करण्यात येतं, इडम यूज करण्यात येतं? टू बी इन हॉट वॉटर. ओके, सो हे आहेत आपले आजचे सगळे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याचे मीनिंग्स, अँटोनिम्स, सिनोनिम्स सुद्धा तुम्ही परत एकदा वाचून घ्या. जे मराठीमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला मीनिंग ते पण वाचून घ्या परत एकदा.
आणि जे वर्ड्स आहेत त्याचे स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. हे जे सेंटेन्सेस मी जे दिलेले आहे त्यांचे सुद्धा मी तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे, ते परत एकदा तुम्ही वाचून घ्या. एकदा इंग्लिशमध्ये वाचा आणि जे मी मराठीमध्ये सांगितलेले आहे ते परत एकदा वाचा आणि कसं त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डला यूज करण्यात आलेला आहे, कसं फिट करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघा. आणि जे सिनोनिम्स दिलेले आहे त्या सिनोनिम्सवरनं पण तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.